नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला ज्वारीचं दिरड दाखवणार आहे. आता मी हे ज्वारीचं पीठ 1 कपभर घेतलेलं आहे आणि पाव कप रवा घेतलेला आहे. हे दोन्ही मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण 2 अंडी घालूया. हे एकदम नवीन प्रकारचं आहे. आता हे आपण प्रथम ढवळून घेऊया. म्हणजे रवा आहे तो पण चांगला त्याच्यात मिक्स होईल. आता त्याच्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि ह्या रवा चांगल्या प्रकारे पीठ आणि रवा मिक्स करून घेऊया. आता आपलं हे मिश्रण फेटून झालेलं आहे. आता आपण एक 15 मिनिटं बाजूला ठेवूया, कारण रवा आहे तो फुलतो. त्यामुळे आपण झाकण भरूया आणि हे साईडला ठेवून देऊया. सर्व भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत. 1 कांदा, गाजर 1, शिमला मिरची लाल, पिवळी शिमला मिरची आणि टोमॅटो हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आधी प्रथम आपण गॅसवरती जिरं घालून घेऊया. 1 चमचा जिरं घालायचं. मग कांदा घालूया. आता सगळ्या भाज्या घालून घेऊया. एरवी तुम्ही करताना ह्याच्यावरती मिक्सर वगैरेवरती बारीक आता गाजर घातलाय, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, भरपूर भाज्या घालून घ्यायच्या. आणि आता थंडीचा सीझन असल्यामुळे भाज्या पण भरपूर येत आहे. सगळ्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतील त्या घालून घ्या. आणि त्या आपण थोडे 5 मिनिटं परतून घेऊया. आता अर्धा चमचा मीठ घालून घेऊया. याच्यातच 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊया. आता या परतून घेऊया आपण. मी पाऊण वाटी दही घेतलेला आहे. त्याच्यात मी तुम्हाला डीप दाखवते. शेजवान चटणी असेल तर ती 1 चमचा घालायची. आणि ती त्याच्यात चांगली मिक्स करून घ्यायची. इथे आपल्या भाज्या शिजत आहे. आता ही चटणी बघा, ही अशी करायची. हे डीप आहे ते ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं. एकदम सुंदर चटणी लागते. आणि समजा तुमच्याकडे शेजवान सॉस नसेल तर ह्यात टोमॅटो सॉस घाला. आता हे आपण परतून घेऊया. जर थोडंसं पाणी आटू दे यातलं, मग थंड करायला ठेवूया. थंड झालं की आपण काढून घेऊया. आता आपण यामध्ये मिश्रणात चिली फ्लेक्स घातलेला आहे. तरी 2 मिरच्या बारीक करून घालाव्यात. जर लहान मुलं असतील तर मात्र हिरव्या मिरच्या घातल्या नाही तरी चालेल. आता हे मी बंद करते. थंड झाल्यावर आपण मिश्रण काढून घेऊ.
आता हे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण अर्धा चमचापेक्षा थोडं जास्त मीठ घातलेलं आहे. आता त्याच्यात आपण कोथिंबीर आधी घालून घेऊया. एक मूठभर चांगली कोथिंबीर. मिश्रण एकदम बरोबर झालेलं आहे. आणि ह्या सर्व भाज्या ज्या आपण परतल्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत. आता त्या आपण याच्या मिश्रणात घालून घेऊया. सर्व भाज्या घालून घेऊया. आता ते आपण मिश्रणात मिक्स करून घेऊया. हे बघा, मिश्रण किती छान झालंय, रंग किती चांगला आलाय. आता आपण तवा गरम करून घेऊ आणि मग धिरडी घालायला घेऊया. आता आपण हा तवा तापत ठेवलेला आहे. आता त्याच्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि टिश्यू पेपरने सगळं पुसून घेऊया. आणि आता आपण धिरडं घालायला घेऊया. असं छान आपल्याला जसं गोल जमेल तसं घ्या. असं छान गोल करून घेऊया. ही करायला सोपी आणि लागायला अप्रतिम. आता वरून सुकत चाललेलं आहे. आपण चारी बाजूनी जरा तेल घालून घेऊया. आणि थोडंसं वरती घालूया. कड्या सुटल्या की आपण मग परतून घेऊया. आता हे आपलं ज्वारीचं बेडर एका साईडने तयार झालेलं आहे. आता आपण परतून घेऊया. बघा किती छान रंग आलाय. थोडंसं तेल आपण इथे वरती लावून घेऊया आणि पुन्हा परतून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूनी किती छान झालेलं आहे. आता ह्याच्यावरती पण थोडंसं तेल घालून घेऊया. आता हे धिरडं आपण पुन्हा परतून घेऊया. आणि बघा दोन्ही साईडनी रंग किती छान आला आहे. आता हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. हे आपण काढून घेऊया. बघा किती छान रंग आला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघता येतील. आता ही आपली ज्वारीची धिरडी तयार झाली आहे. धन्यवाद.